आपण नाशिकच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा ऐकू येत आहेत. ही जागा भाजप मागते, भाजप दबाव आणते आहे शिंदे गटावर या जागेसाठी, अशी एक चर्चा आहे. शांतिगिरी महाराजांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. नक्की काय आपल्याकडनं दावा असणार आहे? मला असं वाटतं का मागे आमच्या जेव्हा सर्व खासदारांची बैठक झाली त्यावेळेस सर्वच खासदारांचा आग्रह होता का आपल्या ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जे आपण 18 जागा जिंकलोत, ह्या 18ची 18 जागा आपण पुन्हा जिंकू, पुन्हा लढू आणि पुन्हा 18च्या 18 जागा जिंकू, अशा प्रकारचा आग्रह आमच्या सर्वच खासदारांचा त्या ठिकाणी होता. प्रत्येक पक्ष हा स्वतः जागा राखण्यासाठी त्या ठिकाणी भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे प्रयत्न करत असतात. परंतु वरिष्ठ पातळीवरती निश्चितच मला असं वाटतं का या संदर्भामध्ये सकारात्मकपणे निर्णय हा घेतला जाईल. इतर जागांच्या बाबतीत जरी काही संभ्रम असला तरी तुमच्या बाबतीत 10 वर्ष सातत्यानं तुम्ही खासदार आहात. या ठिकाणी सर्वे पण बऱ्यापैकी तुमच्या बाजूने असताना मग एवढा वेळ लागायची काय आवश्यकता आहे जागा वाटपात? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अद्याप कुठल्याही पक्षाचा अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्यामुळं महायुतीचे ज्यावेळेस यादी जाहीर होईल त्यावेळेस आमच्या सर्वच जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे निश्चित नावं पुन्हा एकदा येतील असा आम्हाला विश्वास आहे. खास करून नाशिकच्या जागेवरती जे विषय आता चालू आहे, काल महाराजांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची. मुख्यमंत्री त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपण पुन्हा एकदा 2 दिवसांनी भेटू, त्यामुळे ती जागा आम्हाला मिळेल असं एक त्यांचा विश्वास आहे. मला असं वाटतं का जिथं जास्त गर्दी असते तिथंच लोक जास्त इच्छुक असतात आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं का कोणीही जो इच्छुक उमेदवार आहे ते सातत्यानं कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु गेले अनेक वर्षापासून आम्ही शिवसेना आपण दोन्ही वेळेस धनुष्यबाण या चिन्हावरती लढलेलो आहोत आणि याही वेळेस आपण धनुष्यबाण चिन्हावरतीच म्हणजे निवडणूक लढवणार आहोत. आपली काही मुख्यमंत्र्यांशी नाशिक संदर्भात चर्चा झाली? नाशिक जागा ही आपल्यालाच मिळेल असं आपला विश्वास आहे? नाही, आम्हाला निश्चित सर्वच खासदारांना या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला धनुष्यबाण जेही आम्ही 13 खासदार होतो तर आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतील. पण ही जागा बदलून मागावी अशी मागणी दोन्ही म्हणजे शिवसेनेमधनं पण होते आणि भाजपमधनं पण होते अशी चर्चा आहे आणि भाजपला नाशिकचा उमेदवार बदलून पाहिजे त्यामुळे असे वेगवेगळे नावं पुढे येत आहेत. मला असं वाटतं का निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हाच एकमेव अजेंडा असतो आणि त्याकरता संपर्क असेल, विकास कामं असतील, असे अनेक विषय असतील त्याच्यावरती इलेक्टिव्ह मेरिट ठरलं जातं आणि म्हणून आम्हाला त्यावरती आपल्या स्वतःवरती देखील तितकाच विश्वास आहे का आपण गेले 10 वर्षामध्ये अनेक विकास कामं केली, संपर्क जनतेशी दांडगा ठेवला, त्यामुळे निश्चितच जनता आपल्या बाजूने कौल देईल. आपण भाजपचा असा पण दावा आहे की मागच्या निवडणुकीत सुद्धा भाजपनी आपल्या बाजूने ताकद लावली म्हणून आपण निवडून आलात. शिवसेनेनं आपल्या बाजूने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नव्हता. दुसरं म्हणजे केंद्रात भाजपचे मंत्री असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेत आणि आता ग्रामीण आणि शहरी भागामध्ये भाजपची ताकद जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांचा दावा सांगितला जातो. बरोबर आहे. तर मागच्या 2009च्या निवडणुकीमध्ये त्याही वेळेस आपण अतिशय अल्पमताने म्हणजे 22,000 म्हणजे 11-12 हजार मताने पराभव त्यावेळेस ज्या आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवली त्यावेळेस होता. त्यानंतर 2014ला जवळजवळ 1,87,000 मताधिक्य होतं आणि त्यानंतर 2019ला 2,93,000 मताधिक्य होतं. म्हणजे यासाठी जनता देखील मतदान करत असताना संपर्क आणि विकास कामांच्या विश्वासावरतीच मतं देत असते. आता 1-2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आले होते रावसाहेब दानवे नाशिकमध्ये. त्यांनी अनौपचारिक गप्पा मारत असताना एक चिठ्ठी त्यांनी काढून दाखवली पत्रकारांना. त्यामध्ये नाशिकची सुद्धा जागा भाजपच्या त्या लिस्टमध्ये होती. आता त्या विषयासंदर्भामध्ये मला असं वाटतं का तेच चांगल्या प्रकारे दानवे साहेब सांगू शकतील. शांतिगिरी महाराज ज्या पद्धतीनं प्रचार करतायत आणि कालच्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांचं म्हणणं की सकारात्मक चर्चा झाली, 2 दिवसात याबाबत निर्णय होईल, त्यांना एकूणच काही आश्वासन दिले असं दिसतंय. तुमची पुढची भूमिका काय असेल, जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तुमचं स्टँड काय असेल? मला असं वाटतं का शांतिगिरी महाराज हे एक साधू संत म्हणून प्रत्येकजण आम्ही देखील त्यांचा सन्मान करतो आणि जी काही चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झालेली असेल तर मला असं वाटतं का प्रत्येकजण इच्छुक उमेदवार भेटून आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडू शकतो. परंतु आम्हाला
विश्वास आहे की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब निश्चित आमच्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून आणि इलेक्टिव्ह मेरिटच्या दृष्टीने निश्चित आपल्याला उमेदवारी देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.